आपण पाहत आहात स्टार माझा। शहरात पती पत्नी दोघेही काम करताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना माया, मदत आणि सोबतीची गरज असते। अशा वृद्ध मातापित्यांच्या मदतीला धावलंय माया केअर सेंटर। दया घना दया घना। या आहेत कमल केतकर, वय वर्ष 84। एकेकाळी त्या शास्त्रीय गायिका होत्या। ज्येष्ठ शास्त्रीय गायक विष्णू पलुसकर यांच्या त्या पट्टशिष्या। अनेक मैफली त्यांनी गाजवल्यात। पुण्यातल्या काही शाळांमध्येही त्यांनी संगीताची तालीम दिली आहे। पण आज ऐन वृद्धापकाळात त्यांना एकटेपणाला सामोरं जावं लागतंय। मात्र त्यांचा हा एकटेपणा माया केअर सेंटरने दूर केलाय। तर बँकेची कामं मुख्यतः चेक भरणं किंवा पासबुक भरणं किंवा अन्य काही कामं असतील ती करत होते। तर हे आहेत कुलकर्णी आजी आजोबा, उच्च शिक्षित। आजोबा प्राध्यापक तर आजी MA BEd। त्यांची एकच मुलगी मंजिरी आणि तीही लंडनला असते। मग आता इथे हे दोघंच। आपल्या मुलीशी संपर्क साधता यावा, तिच्याशी बोलता यावं, तिचे फोटोज पाहता यावेत, यासाठी कम्प्युटर आणि इंटरनेट शिकायची त्यांची इच्छा होती। त्यांची ही इच्छाही माया केअर सेंटरने पूर्ण केली। बँकेचे व्यवहार करण्यासाठी मला बाहेर जाणं जमत नव्हतं आणि ते बँकेचे व्यवहार करणंही मला नवीनच होतं। त्यामुळे दिव्यांनी आल्यानंतर मला चेक कसा भरायचा, चेक कसा लिहायचा, सही कशी करायची हे सगळं शिकवलं। पासबुकमध्ये एंट्री कशा करून आणायच्या ते शिकवलं। माया केअर सेंटर गेल्या 1.5 वर्षांपासून अशा वृद्ध व्यक्तींसाठी काम करते। त्यांची बँकेची कामं, घरातल्या वस्तूंची खरेदी, लेखन वाचनाला मदत, त्यांच्याबरोबर सणासमारंभात जाणं, त्यांच्यासोबत काही वेळ घालवणं, गप्पा मारणं, अशा प्रकारची सेवा ही संस्था पुरवते। लंडन निवासी मंजिरी जोशी यांनी आपल्या आईच्या अनुभवावरून अशा प्रकारच्या संस्थेची निर्मिती केली आणि आज ही संस्था देशातल्या मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई यासारख्या 9 शहरांमध्ये कार्यरत आहे। अमेरिका, लंडन वगैरे इथं स्थायिक झालेली आहे आणि पैसा असून सुद्धा त्यांना असं मिळत नाहीये की सर्व्हिस की जी आपल्याला रोजच्या रोज करता येईल आणि म्हणून तिच्या डोक्यात हा विषय आला। सगळ्या प्रकारच्या आउटडोर सर्व्हिसेस ही संस्था अत्यंत कमी मोबदल्यात पुरवते। हे झालं आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या वृद्धांसाठी। मात्र ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशांसाठीही मायाने एक योजना सुरू केली आहे। व्हिजिट अ ग्रँड पॅरेंट हे या योजनेचं नाव। ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदत या उपक्रमाद्वारे कोणीही आर्थिक मदत करून आधार देऊ शकतं आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतं। अश्विनी जोशी, स्टार माझा, पुणे। आपण पाहत आहात स्टार माझा।